हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मजेत ना? चला तर मग मी आलेली आहे सकाळच्या कामावरती. तर आज मी काय काय बनवलेलं आहे ते तुम्ही ओळखून सांगायचं आहे. तर बघूयात आज कोण कोण ओळखून सांगणार की मी काय काय बनवलेलं आहे ते. आणि मी आज तुमच्या सर्व कमेंटची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता मी काही कमेंट दिलेले आहेत खाली, ते तुम्ही पाहू शकता की बऱ्याच जणांचं काय काय म्हणणं आहे, काय काय कमेंट आहेत. तर त्याच्यावरती मी बोलत आहे आता व्हिडिओमध्ये. मला जसं जमेल तसं मी तुमच्याशी शेअर करीत आहे. तर आता सांगायचं म्हणजे की एवढं सर्व काम करते कसं, मॅनेज करते कसं सर्व टाईम वगैरे. तर आता 3 ते 4 वर्षापासून काम करत आहे मी. तर त्याच्यामध्ये मला सर्व कसं बनवायचं, काय बनवायचं, सर्व ट्रिक्स, आयडिया आणि प्लस म्हणजे टायमिंग कसं ॲडजस्ट करायचं, तेवढं सगळं मी शिकलेली आहे. एकदमच मला काही मी शिकलेली नाही आहे. सुरुवात तर मी माझ्या, जसं की गावाकडे आपलं घरगुती जेवण असतं तसंच जेवण मी सगळीकडे बनवायची. मग त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणचं जेवण हे वेगवेगळंच आहे. तर आता याच्यामध्ये बरेच लोक महाराष्ट्रीयन आहेत, काही यूपीचे आहेत, काही झारखंडचे पण आहेत. तर बरेच काम तर माझे महाराष्ट्रीयनच आहेत, पण ते वेगवेगळ्या भागातील आहेत आणि त्यांचं जेवणही वेगवेगळंच आहे. मग त्यांच्यानुसार काही माझ्यानुसार मी जेवण सगळीकडे बनवत असते. आणि काही गोष्टी कामामध्ये मी परिस्थितीनुसार पण शिकलेली आहे. कारण जसं मी सुरुवातीला कामं करायची, तर तिथे मी एकदम असंच प्रेमाने, एकदम असं टिकून काम केलेलं, खूप चांगल्या प्रकारे केलेलं. आणि तर काही कारणास्तव मला त्या कामावरून काढून टाकण्यात आलेलं. मग तेव्हा मी असं ठरवलं की काम तर मी हेच करणार जेवणाचंच म्हणून, आणि उत्तमपणे करणार. मग तिथून पुढे मला एकदमच ही काय माझी कामं भेटलेली नाहीत. कधी 2-3 वर्ष आणि एक कामाला 4 वर्ष अशी माझी झालेली आहेत. तर मग मी तेव्हापासून करत आहे. आणि व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हणजे तर ते आता मी सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत की तू घरचं कसं मॅनेज करते, मुलं वगैरे आणि बाहेरची एवढी कामं करून शक्य नाही असं बोलतात. तर आता 3 ते 4 वर्षापासून तर मी मॅनेज करतच आहे सर्व. आणि ते कसं केलं ते मला माहिती आहे, मी कसं केलेलं आहे ते. आणि आता व्हिडिओ पण बनवते, मला बिलकुल टाईम नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. पण माझ्या आईचा मला खूप सपोर्ट आता सध्या भेटत आहे. जसं की माझ्या घरी थोडंफार मला हेल्प कामामध्ये आईची भेटत आहे, म्हणून मी व्हिडिओज वगैरे बनवायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आई नव्हती तेव्हा मी 2 कामं मागे ठेवायची आणि घरी जाऊन मुलांचं वगैरे सर्व करून, टिफिन वगैरे बनवून त्यांना स्कूलला वगैरे पाठवून घरी येऊन त्यांचं सर्व आवरून देऊन मग परत मी 2 कामावर जायची. जेव्हापासून आई आलेली आहे तेव्हापासून मी एकसोबत सर्व कामं करून घरी जात असते. तर आता इकडे मी आलेली आहे घरी, आणि घरी येऊन आज मस्त डाळ खिचडी बनवलेली होती आज, कारण आई गेलेली होती गावी. मग अशा प्रकारे आता आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मुलांना डाळ खिचडी खूप आवडते. पोळी भाजी सकाळची असताना पण त्यांना नको होती, आज गरमागरम डाळ खिचडी खायची होती. मग पटापट त्यांच्यासाठी इकडे आज डाळ खिचडी मी बनवून दिलेली आहे. त्याच्यावरती लोणचंचा रस वगैरे ते मुलांना फार आवडतं. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.